महायुतीत महामंडळ वाटपाचं समीकरण ठरलं. आमदारांच्या संख्याबळावरून महामंडळ वाटपाचं गणित ठरणार. भुजबळांची माहिती. तर लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घोषणा करणार. गिरीश महाजनांकडून दुजोरा. मुंबईतील 5 नामांकित हॉटेल्सवर एफडीएची कारवाई. अस्वच्छता, मुदतबाह्य खाद्यपदार्थ आढळल्यानं हॉटेल्सचे परवाने निलंबित. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास कडक कारवाई. तुकाराम मुंढेंचा इशारा. पहिल्या टप्प्यात 10 लाखांपर्यंतचा दंड. अजय देवगण, शाहरुख खानला दिलेल्या नोटीसीवरही मुंढेंचं स्पष्टीकरण. अन्न भेसळी विरोधात तुकाराम मुंढेंचा धडाका सुरूच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाईचं कौतुक. तर सरकारसोबत जनतेचा पाठिंबाही तितकाच महत्वाचा. तुकाराम मुंढेंचं विधान. विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत पक्ष चिन्हाचा निर्णय. विधानसभा अध्यक्षांनी त्यांची अधिकाराची मर्यादा ओलांडली. कपिल सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल. आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीतच. सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद म्हणजे सत्य नव्हे. कपिल सिब्बलांच्या दाव्यावर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. पुढील आठवड्यात फेरबदलाची शक्यता. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? धर्मेंद्र प्रधानांची कमबॅक होणार का, याकडे लक्ष. 1 सप्टेंबरला मुंबईत ओबीसींचा मोर्चा धडकणार. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सर्व ओबीसी संघटनांनी मोर्चात सहभागी व्हावं. लक्ष्मण हाकेंचं ओबीसी बांधवांना आवाहन.